मुंबईमध्ये. मी तर आता बघते की आता मला अपेक्षित आहे की आता मी बघितलं की मधल्या काळामध्ये आपल्या महाराष्ट्रामधले पण खूप लोक फरार झाले. म्हणजे वरळीच्या केसमध्ये झाले ज्यांनी छत्रपती संभाजी महाराजांवरती बोलले, शिवाजी छत्रपती महाराजांवरती बोलले ते कोरटकर आणि बाकीचे लोक पण मधल्या काळात गायब झाले. फरार होण्याची तर म्हटली परंपरा झाली आहे महाराष्ट्राला आणि देशाला. त्यामुळे देशामधली बहुतेक मंडळी गेलेली आहेत बाहेर. शोधून आणा त्यांना. करोडोचे भ्रष्टाचार त्यांनी केले. सर्वसामान्य माणसाला फसवून किती त्या ठिकाणी झाले. म्हणजे मी तर काय गोष्टींबद्दल बोलू इच्छिते. दुर्दैवाने आज कोणी त्या टोरस बद्दल बोलत नाहीये, बाकीच्या बद्दल बोलत नाही. सर्वसामान्य माणसांचे पैसे अडकलेत. गरिबाने कर्ज काढून ते पैसे दिलेत. त्या बँका तुम्ही हे केल्या, पीएमसी बँक, सगळ्या बँका, पंजाब नॅशनल बँक, काय त्याचं झालं पुढे? लोकांना पैसे मिळत नाहीयेत. त्यामुळे अशी करोडो लोक पळून गेलेल्या माणसांना जर ते एअरपोर्ट मधून जातात, तुम्ही त्यांना हे करू शकत नाही. म्हणजे याच्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार आहे समजू शकता. हिंदी